आज आपण बनवणार आहोत अस्सल गावाकडच्या पद्धतीने चुलीवर शिजलेला झणझणीत गावरान कोंबड्याचं सुक्कं आणि रस्सा। तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। इथं कोंबड्याला व्यवस्थित असं स्वच्छ करून कट करून घेतलंय। आता याला एक पाण्यानं स्वच्छ असं धुवून घेऊया। आता एका पातेल्यामध्ये 4 चमचे तेल, त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो घालून ते व्यवस्थित फ्राय करून घेऊया। मंडळी, गावरान कोंबडं शिजायला कमीत कमी 1 तास लागतो। आलं लसूण पेस्ट आणि चवीपुरतं मीठ घालून व्यवस्थित असं हलवून याला झाकून ठेवायचं। 10 ते 15 मिनिट असं शिजल्यानंतर आता यामध्ये बघा गरम गरम पाणी घालायचं। गार पाणी नाही घालायचं, गरम पाणीच घालायचं, म्हणजे रस्सा छान होतोय। आता मसाल्याची तयारी करूया। 2 मोठ्या आकाराचे कांदे, खोबरं असं चुलीमध्ये भाजून घ्यायचं आणि ह्याला बारीक असं चेचून घ्यायचं। तो मसाला तयार व्हायलाय तोपर्यंत वाळला मसाला करून घेऊया। त्यासाठी 2 चमचे धने, 2 चमचे तीळ, 2 चमचे जिरे हे असं व्यवस्थित भाजून घ्यायचं। त्यानंतर लसूण, त्यामध्ये 4 ते 5 लाल मिरच्या हे पण सगळं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं। त्यामध्ये खडे मसाले, हे सगळं व्यवस्थित बारीक होईपर्यंत वाटून घ्यायचं। त्यामध्ये कोथिंबीर आणि एक आल्याचा तुकडा घालायचा। आता चुलीवर कढई ठेवायचं मंडळी, त्याच्यामध्ये 4 ते 5 चमचे लागेल त्या अनुसाराने आपण तेल घालायचं। आता तेलामध्ये आपण तयार करून घेतलेला वल्ला मसाला घालायचा, त्याला फर्स्ट क्लास जरा मिक्सअप करायचा। चांगलं तेल सुटूपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं। हे भाजून तयार झालं बघा। आता याच्यामध्ये आपण जे तयार केलेला वाळला मसाला घालायचा, हे पण व्यवस्थित तेल सुटूपर्यंत भाजून घ्यायचं। आता याच्यामध्ये कोल्हापुरी घरगुती चटणी घालायचं, त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ, हळद, चिकन मसाला घालून घ्यायचं। आता याच्यामध्ये कोंबड्याचं मटण घालायचं। मटण घातल्यानंतर त्याला व्यवस्थित पद्धतशीर हलवून घ्यायचं, इकडं तिकडं गोल गोल फिरवून त्याला एक जीव करायचं। छान प्रमाणे मिक्सअप व्हायला पाहिजे, ते सगळं एकत्र करून घ्यायचं। आता याला थोडा वेळ शिजायला ठेवायचं। बघा मंडळी, झालं बघा तयार गावरान कोंबड्याचं झणझणीत मटण सुक्कं। हे बघा तांबडा कसा आहे, हा का दणका, तोंडाला पाणी सुटलं बघा मंडळी। आता बघा या ताट करतोय फर्स्ट क्लास या जेवायला। हे बघा तांबडा, याने कोंबड्याचं सुक्क्याचं प्लेट, पिवळा भात आहे का मंडळी। या ताट तयार आहे। आहा, उत्कृष्ट या जेवायला मंडळी। व्हिडिओ आवडला असेल तर मंडळी लाईक, शेअर, सबस्क्राईब। धन्यवाद।